परमेश्वराचं स्तवन करण्याकरिता आपण गीत गाऊया. भक्तिगीत क्रमांक 4, उपासना संगीत 656, जे आजकरिता स्तोत्र दिलेलं आहे. स्तोत्र 150 यावर हे गीत आधारित आहे. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. नित्यकायाच्या पवित्र स्थानी, नित्यकायाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. सामर्थ्याचा प्रसरतयाचा, सामर्थ्याचा प्रसरतयाचा आनुनी ध्यानी स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. वर्णात्याचे प्रताप महती, वर्णात्याचे प्रताप महती गावोनी त्याला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. करुणाविना सतार घेऊन, करुणाविना सतार घेऊन जगदीशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. वाजवूनिया मृदुंग करुणी, वाजवूनिया मृदुंग करुणी नर्तन त्याला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. तंत्रयंत्र वाद्याच्या नादे, तंत्रयंत्र वाद्याच्या नादे विश्वपतीला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. मंजुध्वनीच्या उंच ध्वनीच्या, मंजुध्वनीच्या उंच ध्वनीच्या झांजावर त्या स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. प्राणी मात्र हो स्तवा परेशा, प्राणी मात्र हो स्तवा परेशा. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला
स्मरण सर्व काळ राहते. धार्मिकाच्या स्मरणाने धन्यवाद वाटतो. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा. हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो. प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर देव बापा, तू मला आतापर्यंत सांभाळलंस म्हणून तुझ्या मनापासून उपकार मानतो. तुला धन्यवाद देतो, तुझा गौरव करीतो, तुझी स्तुती करीतो. तू आमचा जिवंत देव बाप आहेस. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस. आदी अंत तूच आहेस. जग जगातलं सर्व काही तुझं आहे. आम्ही तुझेच आहोत बापा. तुझ्या चरणी येतो, लीन आणि नतमस्तक पण प्रार्थना करीतो. आमची प्रार्थना तू आहे. प्रेमळ बापा, आजची भक्ती तू आशीर्वादित कर. सर्व संतांचा दिवस आम्ही आणत असताना परमेश्वर तुला धन्यवाद देतो की तू या प्रियजनांकडून तुझी सेवा करून घेतलीस व आम्हाला सुंदरसा कित्ता दिलास. आम्ही त्यानुसार वागावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. प्रार्थना करीतो आजची संपूर्ण भक्ती तू आशीर्वादित कर. तुझ्या पवित्र आत्म्याने व सामर्थ्याने आम्हा प्रत्येकाला भर. ही नम्र प्रार्थना आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. शुभवर्तमान आपण ऐकूया. संत मत्तयाने लिहिलेले शुभवर्तमान याच्या 5व्या अध्यायामध्ये पवित्र शुभवर्तमान लिहिले आहे व त्याच्या पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभू, तुला गौरव असो. डोंगरावरले प्रवचन. तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकू लागला. जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टी होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. यावेळेस आपण सर्वजण मिळून प्रेषितीय सिद्धांत म्हणूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला क्रूसी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायलाच येणार आहे. त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. यावेळेस मंडळीकरिता सूचना आहेत. दिनांक 2/11/2020 हा श्रद्धावंतांचा स्मरण दिन आहे आणि दरवर्षी कब्रस्तानामध्ये सामुदायिक प्रार्थनेचं आयोजन केलं जातं. परंतु यावेळेस कोविड-19मुळे म्हणजे करोना व्हायरसमुळे कब्रस्तानात होणारी सामुदायिक प्रार्थना होणार नाही आणि
हा पूर्ण महिना आपण श्रद्धावंतांचा स्मरण दिन म्हणून पाळणार आहोत. माझी विनंती आहे की आपल्या कुटुंबातून एकेकाने किंवा ठराविक लोकांनीच कब्रस्थानामध्ये जावं, मास्क वापरावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, अंतर बाळगावे. जे नियम आपल्याला दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करावं. परंतु कुठल्याही माध्यमातून आपण गर्दी करू नये ही मंडळीस विनंती आहे. त्याचप्रमाणे दिनांक 8/11/2020 म्हणजे पुढील रविवारी हंगामाचा सण पाळण्यात येणार आहे. प्रियांनो, लॉकडाऊन आहे, परंतु सर्वांना हंगाम परमेश्वराने दिलेला आहे. अद्भुत प्रकारे परमेश्वराने प्रत्येकाचा सांभाळ केलेला आहे. आपण आपला हंगाम जो आहे तो आणावा. मी रविवारी 10 ते 12 या वेळेमध्ये चर्च ऑफिसमध्ये आपणास उपलब्ध असेल. कृपया आपण आपला हंगाम आणावा. जे काही तुम्ही हंगामाच्या प्रित्यर्थ घेता ते पाकिटात टाकून आणावं किंवा आपला हंगाम घेऊन यावा. मी आपणासाठी चर्च ऑफिसमध्ये प्रार्थना करील आणि देव आपणास आशीर्वाद देईल. विवाह घोषणा. कुमार शलमोन संजय गायकवाड, राहणार औरंगाबाद. कुमारी सायली राजेंद्र अटवले, राहणार औरंगाबाद. या जणांनी पवित्र विवाहात संयुक्त होऊ नये अशी कारणे किंवा अडथळे कोणास ठाऊक असतील तर त्यांनी लेखी पुराव्यासह सादर करावे. विवाह घोषणा करण्याची 3री वेळ आहे. त्याचप्रमाणे चर्चकरिता जे आपण दान देत आहात व धर्मप्रांताकरिता जे दान आपण देणार आहात ते खाते क्रमांक, दोन्ही खाते क्रमांक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. कृपया आपण त्यावरती दान पाठवावे. तसेच मंडळीमध्ये किंवा कुटुंबामध्ये कौटुंबिक प्रार्थना व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल किंवा आपणास प्रभू भोजन घेण्याची इच्छा असेल तर कृपया आपण माझ्याशी संपर्क करावा. परत एक बार पुढील रविवार हंगामाचा सण आहे. मी 10 ते 12 या वेळेमध्ये चर्च ऑफिसमध्ये आहे. कृपया आपण येऊ शकता आणि आपणासाठी प्रार्थना होईल. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असू दे. तुझ्या वचनातून बोलण्यास लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य दे. मी नव्हे तर माझ्या वतीने तू बोल. प्रत्येकाची अंतःकरणं तू उघडी कर. प्रार्थना करीतो परमेश्वरा, यूट्यूबच्या माध्यमातून ही भक्ती व संदेश तुझ्या प्रिय भक्तगणापर्यंत जाण्यासाठी सर्व मार्ग मोकळे कर. जे या भक्तीमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव. हे वचन समजून घेण्यास पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. कुठल्याही सैतानी शक्तीला किंवा विचारांना तू वाव मिळू देऊ नकोस. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे, आमेन. सर्वांना सलाम. प्रियजनो, सियानाच्या अल्बेनिक प्रमाणे जी वचनं आज वाचल्या गेलेली आहेत, मत्तयकृत शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 1 ते 12 ही वचनं. परंतु सियानाच्या अल्बेनिक प्रमाणे पुढील शास्त्र भाग आपणाकरिता दिलेले आहे. इर्मया याचा 31वा अध्याय आणि वचन 31 ते 34. त्याचप्रमाणे प्रकटीकरण याचा 7वा अध्याय 2 ते 4 आणि 9 ते 17 ही वचनं. स्तोत्र 150. आणि आजचं शीर्षक आहे पवित्र जनांच्या जीवनात दिसणाऱ्या देवाच्या अपार अनुग्रहाद्वारे देवाचे गौरव व्यक्त होते. पवित्र जनांच्या जीवनात दिसणाऱ्या देवाच्या अपार अनुग्रहाद्वारे देवाचे गौरव व्यक्त होते. प्रियांनो, ख्रिस्ती मंडळीची
जी खरी सुरुवात आहे ती कॉन्स्टंटाईन राजाने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यावर, ख्रिस्ताचा स्वीकार केल्यावर पुढे 325 मध्ये नायसिक क्रीड तयार करण्यात आली, मतांगीकार, व 351 मध्ये ते शिक्कामोर्तब करण्यात आले. पिता पुत्र पवित्र आत्मा या विश्वासात आम्ही आपलं जीवन व्यतीत करतो आणि त्यावर विश्वास ठेवतो. परंतु आम्हाला जी सहभागिता लाभलेली आहे ती मोलाची आहे. ती म्हणजे संतांची सहभागिता आम्हाला लाभलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का आज कुठला दिवस आहे? आज सर्व संतांचा दिवस आहे. त्यांच्या या कार्याबद्दल, त्यांनी देवाच्या केलेल्या कार्याबद्दल त्यांना मी मनापासून अभिवादन करतो. प्रियांनो, मत्तकृत शुभवर्तमानाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं तर अध्याय 5 ते 7 यामध्ये डोंगरावरील प्रवचनाचा मुख्य भाग आहे. त्या अगोदर आम्ही प्रस्तावना पाहत असताना जी सहभागिता आम्हाला संतांमुळे लाभलेली आहे, येशूचा परिचय आम्हाला त्यांच्यामुळे झालेला आहे, ती जागतिक मंडळाने आम्हाला 1 तारीख दिलेली आहे. तसेच लगेच दुसऱ्या दिवशी श्रद्धावंतांचा देखील दिन आपण पाळतो किंवा मानतो. काही लोक, काही जे इतर नवीन चर्चेस उदयास आलेले आहे त्यांचे काही सिद्धांत वेगळे आहे किंवा त्यांचा एक समज वेगळा आहे की निवडलेल्या लोकांची जी आठवण केली जाते कब्रस्थानामध्ये, ज्यावेळेस लोक जातात त्या ठिकाणी श्रद्धावंतांचं स्मरण करतात. परंतु काही लोक, काही मंडळ्या असा प्रोपगंडा करतात की त्या ठिकाणी लोक पूजा करतात, नारळ फोडतात वगैरे. तसा काही भाग नाहीये. निवडलेल्यांची आठवण करणे, त्यांच्या जीवनाबद्दल देवाला धन्यवाद देणे हा मुख्य उद्देश आहे. या महामंडळाने या तारखा आम्हाला दिलेल्या आहेत आणि आम्ही त्या दर सालाप्रमाणे त्याची आठवण करत असतो. संतांनी आमच्यासाठी जे कार्य केलेलं आहे ते महत्वाचं आहे. आमचा विश्वास संतांमुळे, त्यांच्या कार्यांमुळे अधिकाधिक बळावलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा आहे. त्याच्याद्वारेच आम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. संतांमुळे सुवार्ता, शिक्षण, ख्रिस्ताचा परिचय आम्हाला मिळालेला आहे. त्यांची सहभागिता त्यात प्रामुख्याची आहे. हे आम्ही विश्वास अंगीकार म्हणताना तुम्ही ऐकलेला आहे. मगाशीच आपण प्रेषितीय सिद्धांत म्हटलेला आहे. संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन यावर मी विश्वास ठेवितो. प्रियांनो, ज्या संतांनी आमच्यासाठी कार्य केलेलं आहे, ज्यांनी प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे, आपलं संपूर्ण जीवन ख्रिस्तासाठी समर्पित केलेलं आहे, त्यांना संत म्हटलेलं आहे. श्रद्धावंतांचा स्मरण दिन हा देखील आम्ही 2 तारखेला पाळत असतो. जे प्रियजन आमचे ख्रिस्तामध्ये विसावा पावलेले आहे, आमचा विश्वास त्यावर आहे. तेसलोनिकरांचं पहिलं पत्र 4थ्या अध्यायामध्ये आम्हाला त्यामधून दिसून येतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त न्याय करायला येईल त्यावेळेस ख्रिस्तामध्ये जे झोपी गेलेले आहेत ते आमच्या आघाडीच असणार आहे. त्यांची आठवण करणं गरजेचं आहे. प्रियांनो, तो प्रसंग फार सुंदर असणार आहे, परंतु तो कधी असेल तो केवळ देवाला माहीत आहे. परंतु आम्हाला विश्वास त्या ठिकाणी आहे. सार्वकालिक जीवनाची आशा आहे. जे प्रियजन आमचे, ज्यांनी आम्हाला जन्म दिला, ज्यांनी आम्हाला वाढवलं,
ज्या आईवडिलांच्या सानिध्यामध्ये आहे. कोणाचे आईवडील जगामध्ये नाही आहेत, कोणाचे बहीण भाऊ जगामध्ये नाही आहेत, कोणाची पत्नी नाही आहे, कोणाचा पती नाही आहे, कोणाची लेकरं नाही आहेत, परंतु ते देवाजवळ आहे असा आमचा विश्वास आहे. आणि न्यायाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस आमची ती पवित्र भेट असणार आहे असं संत पौल आम्हाला सांगतो. प्रियांनो, त्यांची आठवण आम्ही करत असतो, त्यांच्या जीवनाबद्दल देवाला धन्यवाद देत असतो. आज मी म्हणेन की माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं, चांगले संस्कार दिले, देवाच्या सेवेमध्ये मला, माझ्या भावाला, माझ्या मुलाला, त्याच्या मुलाला, बहिणीच्या मुलाला सेवेमध्ये आणलं, प्रभूची सेवा करण्याची संधी दिली, आम्हाला पालक म्हणून त्यांनी तयार करण्यासाठी पुढे आणलं. ही देवाची योजना आणि त्यांचे संस्कार आणि त्यांचं शिक्षण आहे. माझे आईवडील देखील आज प्रभूजवळ आहे. त्यांच्या जीवनाबद्दल मी आठवण करतो. काही लोकांचे, अनेक लोकांचे प्रियजन प्रभूजवळ आहे, त्यांच्या जीवनाची आम्ही आठवण करतो आणि प्रभूला धन्यवाद देतो की त्याने आम्हाला हे सुंदरसे नातेवाईक दिलेले आहे. प्रियांनो, विशेष म्हणजे मत्तकृत शुभवर्तमान या वचनांकडे मी आपलं जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणार आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने जे वचन आम्हाला दिलेलं आहे, मुख्य अध्याय 5 ते 7 यामध्ये डोंगरावरील प्रवचन आहे, उपदेश आहे. नव्या करारात नीतीविषयक जी शिकवण आहे तिचा हा कळस म्हणजे हे प्रवचन आहे. देवाचे राज्य किंवा स्वर्गाचे राज्य यातील नागरिकांची गुणलक्षणे यात नमूद केली आहे. हे शिक्षण संदेश शिष्यांना दिला, परंतु इतर लोकही त्या ठिकाणी होते आणि ते हे शिक्षण ऐकत होते. प्रभूने शिष्यांना पाहून म्हटले, अहो दीनांनो, या ठिकाणी जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. शिष्यांना पाहून म्हटले, अहो दीनांनो. लूक 6:20 मध्ये देखील तुम्हाला पाठपुरावा मिळेल. धन्य, या ठिकाणी जी धन्यता दिलेली आहे, जे धन्यवाद दिलेले आहेत ते महत्वाचे आहे. धन्य या शब्दाचा अर्थ सुखी, समाधानी किंवा आशीर्वादित असा आहे. आम्ही देवाच्या राज्यात असताना स्वतःचा अशक्तपणा ज्यावेळेस आम्हाला कळतो व तो आम्ही स्वीकारतो आणि देवावर अवलंबून राहतो, त्यावेळेस धन्य म्हटलं जातं. जे आत्म्याने दिन असतात, जे शोक करतात, जे स्वतःचीच नव्हे तर इतरांचीही गरज ओळखतात, ते इतरांची दुःखे लक्षात घेतात, देवासमोर सौम्य व नम्र असतात, ते धन्य आहे. जे देवाच्या राज्यात किंवा त्याच्या कार्याकरिता जगतात त्यांचा छळ होत असतो. ख्रिस्तांच्या सर्व शिष्यांचा छळ झालेला आहे, ते रक्त साक्षी झालेले आहे. जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हे शिष्याकडे तो पाहून म्हणालेला आहे, देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी स्वतः पापापासून आम्ही रिक्त झालं पाहिजे. मीपणा, अहंकार, गर्व या बाबी आमच्यातून, या गोष्टी आमच्यातून, हे गुण आमच्यातून गेले पाहिजे. मी दिनास सुवार्ता सांगण्यास त्याला अभिषेक केला आहे. यशया 61. तो दिनास आपला मार्ग शिकवतो. स्तोत्र 25:9. तो दिनांचा न्याय करीतो. योग 36:6. नव्याने जन्मले वाचून स्वर्गाच्या राज्यात जाता येत नाही. योहान 3:3. प्रियांनो, जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. पापाबद्दल पश्चाताप म्हणजे ईश्वर प्रेरित शोक आहे, त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य आहेत ते धन्य आहे. सौम्य म्हणजे लीन, नम्र, हा येशूचा गुण आहे, हा विशेष गुण आहे. मत्तई 11:29 मध्ये आम्हाला त्याचा पाठपुरावा मिळेल. नीतिमत्व या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे नीतिमत्वाकरिता भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होते.
जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. हे दैवी गुण आहे. निर्गम 34:6, लूक 6:36, तुमचा पिता दयाळू आहे. प्रियांनो, जे शुद्ध, जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहते. देव अंतकरण पाहतो, बाह्य स्वरूप तो पाहत नाही. पहिले शमूएल 16वा अध्याय आणि 7वें वचन जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. पहिले योहान 3रा अध्याय 3रं वचन, फिलिप्पियस पत्र 4था अध्याय 8वें वचन. मनुष्याने शुद्ध होण्यासाठी देहाची कर्मे त्यागावी. आम्ही जर पाहिलं तर देहाची कर्मे गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि 19 ते 26 या वचनांमध्ये आम्हाला दिसून येईल. गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि 19 ते 26. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जारकर्म, अशुद्धपणा, कामतोरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. ते देवाला पाहू शकत नाही. देव आमचं अंतकरण पाहतो. आम्ही बाह्य स्वरूपामध्ये कसे राहतो, किती शुद्ध आहोत, आमचं स्टँडर्ड किती आहे, आमचं शिक्षण किती आहे, आमचे राहणीमान कसं आहे, आमची जीवनशैली कशी आहे, यापेक्षा आमच्या अंतकरणामध्ये काय आहे हे देव पाहतो. आणि आमच्या अंतकरणामध्ये जे आहे ते आमचं व्यक्तिमत्व सिद्ध करत असतं. जोपर्यंत आम्ही शुद्ध होत नाही, एखादी जर वस्तू आम्हाला ठेवायची असेल आणि त्या ठिकाणी अगोदरच काहीतरी ठेवलेलं आहे, ते काढल्याशिवाय दुसरं काही त्या ठिकाणी टाकता येणार नाही. तुम्ही जर पाहिलं की विहिरीमध्ये पाणी असतं, जोपर्यंत ते पाणी बाहेर काढलं जात नाही तोपर्यंत इतर प्रवाह त्यामध्ये येत नाही. चेहरा जर तुम्ही पाहिला तर तो उपसल्याशिवाय त्यामध्ये पाणी येत नाही. आमच्या अंतकरणामध्ये जी देवाला नको असलेली गुण आहे, जो वाईट स्वभाव आहे, वाईट विचार आहे, ते आम्ही काढल्याशिवाय आमचं अंतकरण शुद्ध होणार नाही. आणि जोपर्यंत आमचं अंतकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही देवाला पाहू शकत नाही. मागील वेळेस आम्ही पाहिलेलं आहे, मागील संदेशामध्ये की जर तुझा डोळा दोषी असेल तर तो उठून काढून टाक. कारण 2 डोळे असून नरकात पडण्यापेक्षा, अग्नीत पडण्यापेक्षा त्यापेक्षा एक असलेला बरा. सांगायचं तात्पर्य की मनामध्ये जे द्वेष आहे, मनामध्ये ज्या वासना आहेत त्या डोळ्यांमधून दिसतात. जे हात आहे, जो हात तुझा वाईट कर्म करत असेल तो तोडून टाक. हात तोडणं म्हणजे हात वाईट आहे असं नाही, त्या हाताला प्रवृत्त करणारे विचार आमच्या मनामध्ये आहेत ते काढून टाकणं आहे. आमच्या मनामध्ये देवाचं अस्तित्व असावं, कारण आमच्या शरीरामध्ये त्याचा आत्मा आहे, तो शुद्ध आणि पवित्र आहे. परंतु दैहिक वासना या जगिक गोष्टींमुळे आम्ही त्याला दूषित केलेलं आहे. जो देहाचा आहे किंवा जो देहाच्या इच्छेप्रमाणे जगतो, जो जगाच्या इच्छेप्रमाणे जगतो, तो देवाला पाहू शकत नाही, तो देवाचा होऊ शकत नाही. देवाला पाहण्यासाठी आम्हाला आमचं अंतकरण शुद्ध ठेवलं पाहिजे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही देवाला पाहतो त्यावेळेस आमचं पूर्ण जीवन बदललेलं असतं. जे शांती करणारे ते धन्य, कारण ते त्यांना देवाची मुले म्हणतील. प्रियांनो, नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. आमचा देव दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो मंद क्रोध आहे,
तो आम्हाला सर्वदाच दोष देत राहत नाही. स्तोत्र संहिता 103. आणि जर देव आमच्यावर दया करतो तर आम्ही देखील इतरांवर दया केली पाहिजे. आमचं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. आम्ही शांती करणारे असलं पाहिजे. कारण आम्हाला देवाची मुले म्हणतील. ज्यांनी देवावर येशूवर विश्वास ठेवला ती देवाची मुले आहेत व ते शांतीने राहतात व कार्य करतात. योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि त्याचं 12वं वचन जर आम्ही पाहिलं या ठिकाणी तर आम्हाला मार्गदर्शन होईल. त्याचा पाठपुरावा आम्हाला या ठिकाणी मिळेल. योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि 12वं वचन, जे 11व्या वचनापासून वाचतो. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते शांती करणारे आहेत. ते शांत राहणारे आहेत. गलतीकारास पत्र 3 अध्याय आणि 26वं वचन यामध्ये देखील तुम्हाला दिसून येईल. देव मानवाचा निर्माण करता आहे, परंतु जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचाच तो पिता आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आमचा छळ होतो त्यावेळेस आम्ही धन्य म्हटलेला आहे. नीतिमत्वा करता ज्यांचा छळ होईल ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. नैतिक तत्वाने किंवा सिद्धांताने आम्ही ज्यावेळेस राहतो त्यावेळेस निश्चित आमचा छळ होणार आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केलेला आहे. प्रियांनो, छळ होत असताना आनंद करणे हे एक आध्यात्मिक फळ आहे व खरा आनंद आम्हाला ख्रिस्तातच आहे. मी मागेही सांगितले होते की संत पौल ज्यावेळेस बंदीगृहामध्ये होता शिला आणि संत पौल त्यावेळेस त्यांना मारण्यात आलेलं होतं. त्यांची पाठ दुखत होती, त्यांना वेदना होत होत्या, तरी ते देवाचं स्तवन करत होते, देवाचं गौरव करत होते. आणि ते इतके त्यामध्ये मग्न झालेले होते की त्यांना जो त्रास झालेला होता, जो त्यांचा छळ झालेला होता तो पूर्णपणे विसरलेले होते आणि ख्रिस्तामध्ये एवढं गढून गेलेले होते की त्यांना त्यामध्ये एक आनंद मिळत होता, आध्यात्मिक आनंद मिळत होता. म्हणून संत पौल म्हणतो की आनंद करा, पुन्हा म्हणे आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना करून येऊ. आम्ही सहनशील असलं पाहिजे. कधी कधी आमच्यामध्ये देखील सैतान कार्य करतो आणि तो त्याच लोकांवर कार्य करतो जे देवाच्या सानिध्यात आहे, जे देवाच्या मार्गाने आहेत, देवाची सेवा करणारे आहेत, त्याच्या वचनानुसार चालणारे आहेत. त्यांनाच तो त्रास देतो, त्यांनाच तो छळ करतो. आम्ही म्हणतो की हा माणूस वाईट आहे, तो माणूस वाईट आहे. मनुष्य हा वाईट नाहीये, ती देवाची निर्मिती आहे. देवाने त्याला निर्माण केलेला आहे आपल्या प्रतिरूपामध्ये. तो वाईट होऊ शकत नाही. परंतु ज्यावेळेस तो सैतानाच्या मोहपाशांना बळी पडतो त्यावेळेस वाईट गणला जातो. प्रियांनो, ज्यावेळेस आमचा छळ होतो त्यावेळेस आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे, आम्ही आनंद व्यक्त केला पाहिजे. दुसरे इतिहास अध्याय 36 आणि 15 आणि 16 जर वचन आपण या ठिकाणी वाचलं तर आपल्याला दिसून येईल. दुसरे इतिहास अध्याय 36 आणि 15 आणि 16. त्याच्या पूर्वजांचा देव परमेश्वर मोठ्या निकडीने आपल्या दूतांच्या हस्ते त्यास आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासानावर करुणा होती. पण ते देवाच्या दूतांची टेर उडवून त्यांची वचने तुच्छ माने व त्यांच्या संदेशाची निर्वचना करी. शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करणाऱ्यांचा काही
उपाय राहिला नाही. माझ्यापूर्वी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केलेला आहे, परंतु त्यांनी देवाला सोडलेलं नाहीये. आज आमचा थोडासा छळ झाला, आम्ही देवाला सोडतो. अनेक ठिकाणी नैतिकतेमुळे, देवाचे वचन सांगण्यामुळे किंवा देवाचं कार्यामुळे अनेक लोकांचा छळ होत आहे. नक्षलवादी भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणच्या पाळक वर्गांना मारलेलं आहे, गोळ्या झाडून मारलेलं आहे. कारण काय की देवाची सुवार्ता सांगत होते. अनेक ठिकाणी ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे. कारण काय की ते देवाचं वचन सांगत आहे. या देशामध्ये प्रत्येकाला आपल्या धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं असताना देखील अनेक भागांमध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे. प्रियांनो, परंतु तो आम्हाला सहन करणं आहे. त्यामध्ये आम्हाला स्वर्गाचं राज्य आहे. जर आम्ही ते सहन केलं तर आम्हाला देवाचं राज्य प्राप्त होईल. कारण आम्हाला प्रभूची आज्ञा तीच आहे. हे गुण ज्यांच्या अंगी आहे त्यांना संत म्हटलेलं आहे. जे दीन आहेत, जे शोक करतात, जे सौम्य आहेत, नीतिमत्वाचे भुकेले आहेत, जे दयाळू आहेत, जे नम्र आहेत, जे शुद्ध आहेत, जे शांती करणारे आहेत, जे ज्यांचा नीतिमत्वाकरता छळ झाला आणि तो त्यांनी सहन केलेला आहे, त्यांना संत म्हटलेला आहे. स्वत्याग त्यांनी केलेला आहे. साधू सुंदर सिंगांचं उदाहरण आमच्या समोर आहे. पंजाबी धर्मामधून असलेला, शीख धर्मामधून असलेला, आणि त्यांनी प्रभूचा स्वीकार केल्यानंतर अनेक विरोध त्यांना झाला, पण त्यांनी प्रभूला सोडलं नाही. अनेक त्यांचा छळ झाला, परंतु त्यांनी प्रभूला सोडलं नाही. प्रियांनो, एक उदाहरण असं आहे की साधू सुंदर सिंग एका ठिकाणाहून जात असताना, त्यांना सुवार्थ करत असताना त्यांना काही लोकांनी रोखलं. त्यांना ती करू दिली नाही आणि एका विहिरीमध्ये त्यांना टाकलं की खरोखर तुझा देव करत श्रेष्ठ आहे का. आणि त्या विहिरीमध्ये काही मृतांना टांगल्या जायचं. काही विशेष धर्माच्या लोकांचे जे मृत लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी टाकलं जायचं. आणि त्यामध्ये खूप दुर्गंधी होती. त्याला झाकण होतं. साधू सुंदर सिंगांना त्यामध्ये टाकलं, ते झाकण लावलं, त्याला कुलूप लावली. परंतु ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी पहाटे पाहिलं तर ते झाकण उघडलेलं होतं. आणि साधू सुंदर सिंग दुसऱ्या गावामध्ये सुवार्थ प्रसार करत होते. कारण त्यांच्या मनामध्ये देवाविषयी एक आदर होता, भय होतं, देवाच्या कार्याची एक त्यांना ओढ होती, आवड होती. पूर्णपणे ते समर्पित त्यांनी स्वतःला केलेलं होतं. मनामध्ये पूर्ण प्रीती भरलेली होती. परत एक त्यांचं उदाहरण सांगेल की ते एका गावामध्ये गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळे घरं बंद होते, सगळे दारं बंद होती, कोणीच बाहेर नव्हतं. आणि साधू सुंदर सिंगांनी पाहिलं की या ठिकाणी कोणी नाही आहे. एका व्यक्तीने सांगितलं की तुम्ही एखाद्या घरामध्ये या, कारण या ठिकाणी एक मोठा वाघ येतो आणि तो हिंसक आहे. त्याने अनेक लोकांचा बळी घेतलेला आहे. तुम्ही एखाद्या घरामध्ये या. एवढं बोलत असताना एक वाघ समोरून आला. साधू सुंदर सिंगांनी त्याला पाहिलं. ते त्याच्याकडे पाहून मोहित झाले आणि ते म्हणाले की खरोखर देवा, तू किती महान आहे, किती सुंदर याचा रंग आहे, किती सुंदर हा दिसतो, याचे डोळे किती सुंदर आहे. कारण त्यांच्या मनामध्ये पूर्ण प्रीती भरलेली होती. ते त्या वाघाजवळ गेले, त्याच्या अंगावर हात फिरवून त्याने देवाचं गौरव केलेलं आहे की खरोखर तुझी निर्मिती किती महान आहे. त्या वाघाने त्यांना काही केलेलं नाहीये. कारण ज्यांच्या अंतकरणामध्ये प्रीती भरलेली आहे तिथं हिंस्र गुण देखील नमलेले आहेत. प्रियांनो, आमच्या मनामध्ये देखील प्रीती असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे, आमच्या मनामध्ये सौम्यता असली पाहिजे, आमचे गुण सौम्यतेचे असले पाहिजे. तरच आम्हाला देखील देवाचा गौरव करता येईल. ज्या लोकांनी, ज्या प्रियजनांनी, प्रभूच्या शिष्यांनी, त्यांच्याकडून ज्यांना सुवार्ता मिळाली, ज्यांनी प्रभूचा पूर्णपणे स्वीकार केला, त्या सर्वांनी देवाचं कार्य मनापासून केलेलं आहे. रक्तसाक्षी होईपर्यंत त्यांना संत म्हटलेलं आहे. मदर तेरेसा यांना देखील संत पदवी बहाल झालेली आहे.
त्यांनी देखील सामाजिक कार्य सुंदर प्रकारे केलेलं आहे. जे लोक रस्त्यावर त्यांचे अवयव सडलेले आहेत त्यांना घेऊन त्यांनी त्यांची काळजी घेतलेली आहे. जी लेकरं अनाथ आहेत त्यांचं संगोपन त्यांनी केलेलं आहे. इंदुताई सपकाळ देखील अनाथ लेकरांचा सांभाळ करतात. अनेक असे मान्यवर आहेत की देवाचं कार्य करणारे आहेत, सामाजिक कार्य करणारे आहेत, ज्यामधून देवाचा गौरव होत आहे. प्रियांनो, वचन आम्हाला सांगतं की ज्या वेळेस आम्ही देवाचं कार्य करतो त्यावेळेस देवाचा गौरव होतं. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्याने तुमचे सत्कर्म पाहून स्वर्गीय पित्याचं गौरव करावं. आमच्याकडून जी सत्कर्मे झाली पाहिजे, अशी कार्य झाली पाहिजे की ती पाहून लोकांनी देवाचं गौरव केलं पाहिजे. प्रियांनो, इर्माया देखील आम्हाला सांगतो की येशूला सर्व ओळखतील त्याच्या शिष्यांद्वारे. त्याचा सारांश मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. प्रकटीकरण देखील आम्हाला सांगतं की निवडलेले कमी आहेत, प्रभूचे कृत्य पाहून, आमचे कृत्य पाहून आमचे तारण झालेले आहे. त्या ठिकाणी देवाचा गौरव करणारा समूह आहे. जे नीतिमान आहेत ते देवाचा गौरव करणारे आहेत. प्रियांनो, आमचं तारण यासाठी झालेलं आहे की आमची कृत्य चांगली आहेत म्हणून नाही, तर चांगले कृत्य करण्यासाठी आमचं तारण झालेलं आहे. प्रियांनो, धन्य ते आहेत जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारे आहेत. आणि जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागलेले आहेत त्यांना संत म्हटलेलं आहे. आज जर आम्ही पाहिलं तर अनेक ठिकाणी ख्रिस्ताच्या नावामध्ये छेड होत आहे. कोलोकारवर या व्यक्तीविषयी जर आम्ही पाहिलं तर त्याला डांबर टाकून जाळलेला आहे. अनेक लोकांचा तुरुंगामध्ये देखील छळ झालेला आहे. प्रियांनो, आज आम्ही जर पाहिलं तर अनेक लोक, काही संत आहेत, काही संत स्वतःला संत म्हणून घेणारे जेलमध्ये आहे. भोंदू म्हटलेला आहे. स्वतःला संत म्हणून भोंदू प्रकारचे कार्य त्यांनी केलेले आहे. खोटे शिक्षण लोकांना देत आहेत की आम्ही धार्मिक आहोत, आम्ही अनेक चमत्कार करणारे आहोत, आम्ही तुम्ही पैसा द्या किंवा सोनं द्या, आम्ही दुप्पट करतो, आमच्यात ते धार्मिक गुण आहे. परंतु हे भोंदू लोक आहेत, लोकांची फसवणूक करणारे आहेत. अनेक लोकांनी इतरांचा धार्मिकतेमधून लैंगिक छळ देखील केलेला आहे. परंतु ते संत नाहीये. संत तोच आहे जो आत्म्याने दीन आहे, जो नम्र आहे, जो सौम्य आहे, जो दयाळू आहे, जो प्रभूवर प्रीती करणारा आहे. प्रियांनो, आज आम्ही त्या संतांची आठवण करत आहोत ज्या प्रियजनांनी देवाचं कार्य मरणांतिक केलेलं आहे. शेवटपर्यंत रक्तसाक्षी होईपर्यंत देवाचं कार्य केलेलं आहे. त्या सर्वांना खरोखर अभिवादन करतो. आणि आज देवापणे तुम्हाला आणि मला देखील हे सांगितलेलं आहे की तुम्ही त्याचं कार्य करावं, की स्वर्गाच्या राज्यासाठी आम्ही लोकांना सांगावं, देव राज्याची घोषणा करावी, लोकांना प्रभूजवळ आणावं. कारण प्रत्येकाला त्याच्याजवळ राहायचं आहे आणि देवाची हीच इच्छा आहे की जे माझे प्रिय आहेत त्यांनी माझ्याजवळ राहावं. प्रियांनो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोक आज बेरोजगार झालेले आहेत. काम राहिलेलं नाहीये, उपासमारीची वेळ आलेली आहे. मंदिर देखील बंद आहे, चर्च बंद आहे. प्रियांनो, या संपूर्ण कालावधीमध्ये आम्हाला प्रभूची सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. त्याच्या कार्यानुसार, त्याच्या गुणानुसार कार्य करणं गरजेचं आहे. केवळ सुवार्ता सांगणं नाही, तर आम्हाला प्रभूच्या आज्ञेप्रमाणे, वचनाप्रमाणे कार्य करणं गरजेचं आहे. प्रियांनो, प्रत्येकाला आज देवाची हीच आज्ञा आहे की आम्ही जाऊन सुवार्ता सांगावी, आम्ही जाऊन देवाचं कार्य करावं. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला देखील ते सांगत आहे. त्याने सुंदरचा संदेश, सुंदरचं प्रवचन आम्हाला या माध्यमातून शिष्यांच्या करवी, संतांच्या करवी, संदेष्टांच्या करवी आमच्यापर्यंत देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने, संतांनी, प्रेषितांनी आमच्यापर्यंत आणलेला आहे. आणि आम्हाला तीच सुवार्ता सांगायची आहे. कोण जाणार आहे त्याच्यासाठी? तुम्हाला आणि मला जायचं आहे. केवळ पाळक, सुवार्थिक, मिशनरी एवढ्यांचंच कार्य नाही,
तर प्रत्येक व्यक्तीचं हे कार्य आहे, कारण प्रत्येक व्यक्तीची देवाला गरज आहे. आम्ही जाऊया आणि देवाचं कार्य करूया. देवा त्याच्या वचनानुसार वागण्यास तुम्हाला आणि मला शक्ती आणि सामर्थ्य देव. धन्यवाद. परमेश्वराचं वचन यशायाला प्राप्त झालं आणि ते यशाया 6 अध्याय आणि 8 प्रमाणे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. प्रियांनो, आमचे प्रिय दादू मामा श्री सुंदर तसेच आमचे रेव्हरंड अक्षय गुलेपाळक साहेब हे गाणं खूप सुंदर गातात, परंतु मी गाण्याचा प्रयत्न करत आहे.
मुझको दे, मैं जाऊंगा प्रभु तू मुझको दे, मैं जाऊंगा। भारत के विश्वासियों क्या तुम जाओगे, इन लाखों करोड़ों लोगों तक क्या तुम जाओगे। भारत के विश्वासियों क्या तुम जाओगे, इन लाखों करोड़ों लोगों तक क्या तुम जाओगे। कौन जाएगा, कौन जाएगा, जाएगा, कौन मेरे लिए। प्रभु तू मुझको दे, मैं जाऊंगा प्रभु तू मुझको दे, मैं जाऊंगा। कौन जाएगा, कौन मेरे लिए, कौन जाएगा, कौन मेरे लिए, कौन मेरे लिए, कौन मेरे लिए, कौन मेरे लिए। आजच्या भक्तिप्रसंगी ऑर्गन वाजवण्यासाठी, कीबोर्ड वाजवण्यासाठी रेव्हरेंड अक्षय गुले पाळक साहेबांनी सुंदरशी साथ दिलेली आहे। त्याचप्रमाणे आजच्या भक्तीची रेकॉर्डिंग करण्यासाठी रेव्हरेंड अनंत खंडगळे पाळक साहेबांनी साथ दिलेली आहे, त्याबद्दल या दोघांचे मनापासून आभार मानतो आणि वेळोवेळी त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। देवबाप त्यांना आशीर्वादित करो अशी प्रभूचरणी प्रार्थना करीतो। प्रार्थना करूया। पवित्र परमेश्वरा, सर्व मानवासाठी प्रार्थना, विनंती व मध्यस्थी करावी असे तू आम्हाला शिकविले आहे। आम्ही प्रार्थना करीतो बाबा, आमची प्रार्थना तू ऐक। यावेळेस आम्ही प्रार्थना करीतो मराठवाडा धर्म प्रांताचे बिशप सन्मान्य राईट रेव्हरंड एम कसा, त्यांचा परिवार, सर्व ऑफिस बेअरर, आचार्य वर्ग, डिकन्स, लीडर, सुवार्थिक मिशनरी या सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव। प्रार्थना करीतो बापा सर्व मंडळ्या, तसेच सेंट फिलिप चर्च मंडळी, मंडळीतील पास्टर कमिटी व त्यावरील सर्व सदस्य मंडळी व मंडळीतील सर्व सभासद, महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल, विद्यार्थी, शिक्षक, क्वायर ग्रुप या सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव। प्रार्थना करीतो परमेश्वरा आमच्या देशासाठी, आमच्या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे, आरोग्यमंत्री सन्मान्य राजेशजी टोपे व त्यांचे सर्व सहकारी या सर्वांवर तुझा
विपुल आशीर्वाद पाठव. प्रार्थना करीतो परमेश्वरा, करोना व्हायरस संपूर्ण देशातून संपूर्ण जगातून तू नाहीसा कर. जे बाधित आहेत परमेश्वरा त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. इतर मंडळीतून जे आजारी आहेत त्यांनाही स्पर्श कर. प्रार्थना करीतो पीटर बत्तीसे यांच्यासाठी, श्री भागवत जाधव यांच्यासाठी, लीलाबाई जाधव यांच्यासाठी, विशेष साबळे अंकल यांच्यासाठी. त्याचप्रमाणे प्रार्थना करीतो राजेंद्र जाधव, सुनील अस्वले यांच्या आईसाठी व इतर जे मंडळीमध्ये आजारी आहेत त्या सर्वांसाठी बाबा त्यांना तू आरोग्य दे. प्रार्थना करीतो परमेश्वरा, विशेष करून जे प्रियजन प्रवासात आहेत, इतर कार्यामध्ये आहेत, त्या सर्वांचा सांभाळ कर. मला देखील तू आरोग्य दे. माझ्या पायाचं दुखणं तू बरं कर व तुझ्या सेवेसाठी नव्याने उभं कर. विनंती करतो परमेश्वरा, मंडळीतील प्रत्येक व्यक्तीवर तुझा आशीर्वाद पाठव. हे मध्यस्थी तारणारा आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज दे, जशा मी आमच्या अपराध्यांची क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा प्रत्येक देवाच्या लेकरांसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. आपण सर्वजण मिळून जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा हे गीत गाऊ. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगल धामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदुधारा, जगाला तुझा मात्र धारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज येवो, जगिया स्वर्ग उभा राहो. तुलाच वंदन घे, आमूचे वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर. जय 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 बापा, जय जय जय
जय जय जय जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र